अमोल मिटकरींना पुढची पक्षाची दिशा कशी वाटते? मधल्या काळामध्ये तुमच्या पक्षाने एका PR कंपनीला हायर केलं होतं, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठं यश मिळालं पक्षाला. कोणामुळं? त्या PR एजन्सीमुळे असं तुम्हाला पक्षाला काय यश. त्या PR एजन्सीचा यश मिळण्याचा काय संबंध? PR एजन्सी एक सॅलरीवर होती ना. हे यश अजितदादांचं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आताही- सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं होतं. आणि आताही त्या मुद्द्यावर मी ठाम आहे की यशाचं डिझाईन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं होतं, हे कोण्या PR एजन्सीचं नव्हतं हो. पण आता तुमच्या पक्षाचे सगळे निर्णय तेच घेत आहेत की आम्ही बघतो की अजितदादांचं निधन होतं, पुढचं प्रक्रिया काय असेल त्याच्यासाठी ते नरेश अरोरा बारामतीत पोहोचतात, त्यांच्या सांगण्यावर निर्णय घेतले जातात. त्यामुळे ते मग ते पक्षाचं काल राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना कुठं होते? कुठं गेले होते ते? आदरणीय सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेस ते कुठं होते? आता निवड प्रक्रियेत कुठे आहेत? अमोल मिटकरींना त्या एजन्सीचा किंवा त्या व्यक्तीचा राग काय? आजही तुम्हाला वाटतं की ते फार पक्षावरती त्यांचा पगडा आहे? त्यांचा माझा काही धुऱ्याला धुरान बांधायला बांध नाही आहे. अजितदादा हे रांगडं व्यक्तिमत्व होतं. अजितदादाला कोणी घडवून आणावं असं दादाचं व्यक्तिमत्व नव्हतं. कसं आहे की यशाचे सगळेच शिलेदार असतात आणि ते यश प्राप्त केल्यानंतर एक PR एजन्सी चालवणारा व्यक्ती तिथं अजितदादाच्या खांद्यावर हात ठेवून तो श्रेय घेतो. चला मान्य, तुझं श्रेय आहे. मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जिथं आम्हाला 70+ अपेक्षा होती तिथं 37 जागेवर कसं थांबलो आम्ही? मग त्या अपयशाचा धनी कोण? पुण्यामध्ये जे पानिपत झालं त्या अपयशाचा धनी कोण? फुकट तर नाही केलं. शिंदेसाहेबांचे अनेक PR एजन्सी असतील, देवेंद्रजींच्या अनेक PR एजन्सी असतील, पण हिंमत नाही कोणाची देवेंद्रजींच्या शिंदेसाहेबाच्या खांद्यावर हात ठेवायची. या माणसाची झाली कशी? कोणी घेतलं होतं डोक्यावर याला? कोणी घेतलं होतं? कोणी आता त्याला माहीत. तो काय महाराष्ट्रातला नाही आहे, त्याला महाराष्ट्राचा स्वाभिमान माहीत नसावा. महाराष्ट्रातली व्यक्तीच नाही ना ती. मी त्यावेळेस म्हटलं ना, यू आर सॅलरी सोल्जर, यू आर नॉट सोल्जर. नाही, मग PR एजन्सी कोणी पक्ष- निवडली? कोणी? मग ती पक्षातला माणूस नाही, बाहेरचा माणूस नाही. त्या PR एजन्सी निवडीच्या वेळेस मी नव्हतो कमलेशजी. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. कार्यकर्त्याला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही निर्णय प्रक्रिया होत नसते आणि कार्यकर्त्याच्या भरोशावरच पक्ष मोठा होत असतो. 4-5 नेत्यांच्या भरोशावर पक्ष मोठा होत नसतो. कोण आहेत हे 4-5 नेते? आता 4-5 मी उदाहरण सांगितलं, 8-10 म्हणा. आता काय त्यांची नावं सांगू मी? मुठभर नेते, मुठभर म्हणतो. सांगा, कारण हे आपण to the point पांढर बोलतोय. पेशे नेते. समजा मी पांढरा कपडा घातलेला आहे, आता मी समजा स्वतःला नेता समजतो की मी नेता आहे. मग मी नेता आहे, माझ्या मागं कार्यकर्ताच नसेल तर तुझ्या नेतागिरीला काय अर्थ आहे? कार्यकर्ता मास लीडर काय म्हणतात, कशाला म्हणतात? अजितदादा मास लीडर. मास लीडर 1 महिना झाला अजूनही लोकांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही आहेत. पक्षात आहेत अजून असे नेते की ज्यांच्या मागे काही लोक नाहीत तरी पण त्यांना नेत्याचं स्थान आहे? बाबा आहेत ना, कोण आहेत? हवेतले नेते आहेत ना, तुम्ही शोधा. ते पत्रकारांचं काम असतं. अमोल मिटकरी कधीपासून शब्द बोलण्यापासून बिचकायला लागले? मी बिचकतो कुठं? नाव घ्या. मी नाव कशाला? नाव घ्या. तुम्हाला शोधा तुम्ही. आम्ही शोधू. तुमच्या पक्षातली भूमिका तुम्ही मांडली पाहिजे, त्याच्यानंतर मी प्रश्न माझ्या विचारू. पक्षातली भूमिका मांडण्याकरता मी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नाही. त्या पदावरून माझी अगोदर थाकाल. अमोल मिटकरींचे कार्यकर्ता म्हणून काहीतरी मतं असतील. कार्यकर्ता म्हणून मला मत सांगा, मांडण्याचा नाव घ्या अधिकार की हे नेते नाहीत पक्षातले, यांच्या मागे 4 लोक नाहीत. नाव घ्या. आहे. अनेक लोक आहेत, एक नाव नाही ना. अनेक लोक आहेत. पक्ष कार्यालयामध्ये लोकांना दाखवतात की मी तुमचा नेता आहे, पण मग मागं वळून पाहिलं तर काही नसतं खाली. म्हणजे कानाला हेडफोन लावलाय पण खिशात फोनच नाही, अशी परिस्थिती आहे. आभासी नेते. राज ठाकरे म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठी मातीतला पक्ष आहे, या पक्षाचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नसावा. ह्याच्याबद्दल अमोल मिटकरींना काय वाटतं? ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांचं ते व्यक्तिगत मत असू शकतं. त्यांनी दुसऱ्या पक्षाचा अध्यक्ष कोण असावं याच्यावर भाष्य करण्याची काही आवश्यकताच नाही. काय पक्षाचं तुम्हाला भवितव्य वाटतं आगामी काळामध्ये अमोल मिटकरींना? आदरणीय सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वामध्ये या पक्षाची पाळंमुळं घट्ट होताना आपल्याला दिसतील. थोडा वेळ जाऊ द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य लोकांच्या भरोशावर हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेईल. अजितदादांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि दादांचं स्वप्न होतं या महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखा एक सेक्युलर पक्ष जो प्रत्येकाला आपला वाटावा. ह्या पक्षाला फिनिक्सप्रमाणे भरारी देण्याचं सामर्थ्य हे आदरणीय सुनेत्रा वहिनींमध्ये आहे, त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये पण आहे. स्वतः जय पवार असतील, पार्थ पवार तर दिल्लीच्या राज्यसभेच्या संदर्भामध्ये काल त्यांच्या नावाची पण तो पण मुद्दा महत्त्वाचा आहे की त्यांचं नाव एकमताने झालं, तिथे आम्ही मतदान केलं. त्याच्यामुळे एक दादांच्या घरातली व्यक्ती एक दिल्लीत, एक राज्यात, आणि त्यांच्या सर्वांच्या शेवटी आम्ही पवार परिवाराशी अगदी शेवटपर्यंत प्रामाणिक आहोत. अमोल मिटकरी याच्यात कुठे असतील?
अमोल मिटकरींचं राजकीय भवितव्य काय? अमोल मिटकरी अजितदादाच्या काळजात होता, त्यांच्या परिवाराच्या काळजात होता, आहे, राहणार. असं म्हणतात की अमोल मिटकरींची विधान परिषदेची टर्म संपते, अमोल मिटकरींचा सगळा आटापिटा आपली पुढची टर्म मिळण्यासाठी, आपली आमदारकी वाचवण्यासाठी आहे. असं कोण म्हणतं? चर्चा आहेत. चर्चा होतच असतात, पण त्या देवाला माहीत होतं. त्यावेळेस काही मागितलं नव्हतं, भविष्यात काही मागणार नाही. मी अजितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून ही माझी ओळख जी आहे ना, ही ओळख अजितदादांचा फोटो घेऊन जरी मिटकरी महाराष्ट्रात फिरला तरी 4 आमदार निवडून आणण्याची ताकद ठेवतो. असं वाटतं की अमोल मिटकरी ज्या प्रकारे भूमिका मांडतायत, अमोल मिटकरी काही फार दिवस या पक्षात राहतील असं वाटत नाही. नाही, माझा पक्ष, नेता, नेतृत्व अजितदादा होते, आता वहिनी आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्या परिवाराशी लॉयल आहे. मी काय कुठं जाण्याचा काय प्रश्नच येत नाही हो. कशा करता जाऊ? कोण आपल्याला विकत घेईल एवढी किंमत कोणाकडे आहे? खरबो रुपये असती तरी मला विकत नाही घेऊ शकत कोण. कारण असंही म्हणतं की अमोल मिटकरी बोलतात, अमोल मिटकरींचा बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे. माझा धनी कोण असणार आहे? माझा धनी फक्त मीच आहे, आणि मला थांबवण्याची ताकद फक्त माझ्या मरणात आहे. माझ्या मृत्यूतच ती ताकद आहे. माझा बोलविता धनी अजून जन्माला येणं बाकी आहे साहेब. माझा कोणी बोलविता धनी असूच शकत नाही. आज अजितदादाचा एक, तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की अजितदादांच्या जवळचा सहकारी, हा शब्द किती मोठा आहे. अहो, अजितदादांच्या जवळचा सहकारी हा शब्द मी जिवंत असेपर्यंत माझ्यासोबत आहे. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जर मी हे बोललो नसतो ना तर घरात आईनं पण मला म्हटलं असतं माझ्या. मला माहीत आहे की मागच्या वर्षी घाबरत मी 2 वर्षापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरला होतो. नागपूर अकोल्यावरून जवळ आहे. मी दादाला पहिल्या दिवशी म्हटलं, दादा म्हटलं मला ते आई घाबरते म्हटलं इतक्या मोठ्या माणसाला भेटायला, तर मला जरा परिवार घेऊन यायचं आहे तुमच्या विजयगड बंगल्यावर. तर घाबरते म्हणजे का? आई आहे ना म्हणे ती, आईला भेटायला काय अडचण आहे, तर उद्या सकाळी 8 वाजता ये. आणि अनिल ढिकले त्यांचे CS आहे का, त्यांना सांगितलं. बरोबर आम्ही 7:30ला पोहोचलो. 8 वाजेपर्यंत दादांनी सर्व त्यांचा दरबार आटोपला, सकाळचा जनता दरबार त्यांचा, आणि 8ला बरोबर तिथे आले. अँटी चेंबरवर आल्या माझ्या आईच्या पाया लागले दादा, माझ्या आईच्या पाया लागले. ज्या दिवशी ही घटना माहीत पडली, तिला हे वाटत होतं की या विमानात हाही असला पाहिजे, दादासोबत असला असता तर फार बरं वाटलं असतं. पण ज्या दिवशी तिने ही घटना ऐकली, तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. कारण जिनं कधी विधानसभेचा आमदार पाहिला नसेल, त्या आईच्या पायाला अजितदादांना हात लावावा, हो याच्यापेक्षा काय पाहिजे सर एका फाटक्या माणसाला? बाकीची काय अपेक्षा नाही. कमलेश जे आहे ते अजितदादासोबत होतं. माझ्या आता आले होते काय मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये 13 तारखेला. दादा म्हटलं तुमच्या आशीर्वादानं घर झालं. माझ्या घरी फक्त मोठे मोठे लोक आहेत माझ्या शहरात, माझ्या घरी 2 घास तरी खा, मी शाकाहारी माणूस आहे. आले दादा, बसले, घर पाहिलं, सगळं पाहिलं. माझ्या मुलीला विचारलं, का गं कितवीला आहे? म्हणे 10वीला. काय व्हायचं आहे? तर म्हणे मला पायलट व्हायचं आहे. म्हणे अभ्यास करा. आणि जेवलेन तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला म्हणतात, अन्नदाता सुखी भाऊ. असं कमलेश सर, हे काय आहे? एकतर मला वेळ लागेल अशी परिस्थिती आहे की आमच्या घरात दादा गेल्यानंतर आजपर्यंत कोणी गोड घास नाही खाल्ला सर. चप्पल आणलेली आहे, तिची पूजा करून माझी मुलगी 10वीच्या पेपरला गेली. तिला माहीत होतं की आपल्या फाटक्या बापाला अजितदादा नावाच्या देव माणसानंच गाडीमध्ये बसण्याचं भाग्य दिलं. आणि ज्यावेळेस अकोल्याला आले होते ना, माझ्या गाडीच्या समोर रेंज रोवर गाडी उभी, माझ्या गाडीच्या मागं महागड्या गाड्या उभ्या 1.5 कोटीच्या. माझी त्यांच्याच पुण्यानं झालेली इनोवा गाडी काळ्या रंगाची. दादाला म्हटलं, दादा त्या सीटवर बसता का, मला जरा बरं वाटेल तुम्ही गाडीत बसले तर. 1 मिनिट विचार नाही केला, म्हणे मी अमोलच्या गाडीत बसतो. कोण आहे अवसान याचं प्रेम करणारा? 2 नुकसान झाले. जन्म देणारा बाप गेला, एक राजकीय बाप मिळाला होता, तोही गेला. आता जे लेकरं आहेत त्याचा बाप म्हणून आपण जगायचं. आणि दादाच्या परिवाराशी प्रामाणिक राहू. ते सभागृहात बसवला, मला सहज मुख्यमंत्री पाहता येतात, मला सहज विरोधी पक्षनेता पाहता येतो. आणि दादांच्या गाडीत प्रवास कुठलाही सांगितलं की कमलेश सुतारांना भेटायचं आहे, 1 मिनिटात चालतं आहे, अमोलनी सांगितलं भेटायचं आहे. त्याच्यामुळं एकतर मानसिक शॉकमध्ये आम्ही होतोच, आणि अजूनही सावरलो नाही सर. अजूनही वाटत नाही की दादा गेले असतील.
तर पुढच्या काही अपेक्षा नाहीत, काहीच नाहीत. बस हे माझा हा प्रवास असाच होता. तो खाचखळग्यांनी भरलेला होता, तो वादळांनी भरलेला होता. पुढं काय मला काही घेणं. ते गोजूबावीच्या माळरानावर बेचिराग झालाय सगळं. अमोल मिटकरीजी, तुम्ही आजच्या एक नेते म्हणून, एक कार्यकर्ते म्हणून आणि एक जवळची व्यक्ती म्हणून ह्या ज्या सगळ्या भूमिका मांडल्यात, तुम्ही आज या कार्यक्रमात आलात आणि त्या सगळ्याबद्दल व्यक्त झालात. तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न, त्याच्याबद्दल अनेकांना तर्काबद्दल शंका जरी असली तरी त्याचा तपास व्हावा. रोहित पवार तो लढा लढतात, तुम्ही तो लढतायत, तो पूर्ण व्हावा. त्याच्यातनं सत्य महाराष्ट्र जनतेसमोर यावं, कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हे प्रश्नांचं काहूर आहे. त्याची उत्तर नक्कीच मिळतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.